समाचार अब तक, सत्य का साहस। काँग्रेसकडे अजितदादाकडेही तेवढे मतं आहेत, एकनाथजीकडेही तेवढे मतं आहेत आणि काँग्रेसकडे आहे, त्यामुळं फार संघर्ष होणार नाही। निवडणूक बिनविरोध होईल असं चित्र कालही होतं, आजही आहे आणि मला वाटतं ही बिनविरोध होणार असं दिसतंय। त्याचा कोटा असल्यामुळं आणि मला वाटतं की जर कोटा आहे सर्वांचा तर त्यामध्ये अधिक चुरस निर्माण करण्यामध्ये फार काही कुणाला रस नाही असं मला वाटतं। मला वाटतं सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याचा आदरच केला पाहिजे। नाही, आम्हाला जे काही आमचं स्पष्ट आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता आमचे संस्कार नाही आहे। ज्यांचे संस्कार आहे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता त्यांना फरक पडतो, आम्हाला काही फरक पडत नाही। सरकारने देशाच्या आणि महाराष्ट्राच्या किंवा कुठल्याही सरकारने देशामध्ये माननीय मोदीजींनी ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्षामध्ये शेतकऱ्याकरता संपूर्ण केंद्राची तिजोरी उघडी केली आहे, शेतकरी सन्मान योजना असेल, युरियाचे भाव कंट्रोलमध्ये ठेवण्याचा विषय असेल, असे अनेक निर्णय, म्हणजे आता या निर्णयाचा मोठा चार्ट तुम्हाला देता येईल। पण मोदीजींच्या सरकारने जी मोदीजींनी गॅरंटी दिली होती त्या गॅरंटीप्रमाणे आणि मोदीजींनी जो मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता शेतकऱ्याकरता, त्या जाहीरनाम्याप्रमाणे संपूर्ण तिजोरी केंद्र सरकारने शेतकऱ्याकरता उघडी केली आहे। आणि आता परवाही माननीय मोदीजींनी संसदेमध्ये शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता केंद्राचं सरकार हे पूर्ण शेतकऱ्याच्या पाठीशी आहे, मोदीजींची गॅरंटी आहे। आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांना लवकरच त्या ठिकाणी त्यांचं मनाचं समाधान होईल असं मला वाटतं। आहे काही दिवसानंतर काँग्रेस पार्टीने किती बैठक घेतल्या, त्यांच्या कोर कमिटीची बैठक बंद होणार आहे। कोर कमिटी घेता येणार नाही, एवढे सुद्धा लोक राहणार नाही अशी स्थिती, कारण राहुल गांधी हे आपला पक्ष सांभाळू शकत नाहीये, राज्यातले नेते हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देत नाहीये, आमदार असंतुष्ट आहेत, त्यांना कुणाचा आधार नाही आहे आणि त्यामुळं खरं तर मोठा त्या ठिकाणी असंतोष काँग्रेस पक्षामध्ये आहे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये जसं जसं मोदींचं वादळ येईल महाराष्ट्रामध्ये, जसे जसे निवडणुका येतील तशा तशा आपल्याला दिसेल की काँग्रेस पार्टीचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते हे काँग्रेस पक्ष सोडून जातील। आज गावागावामध्ये बूथवर सुद्धा काँग्रेस पार्टीचे लोक सोडतायत, जिल्ह्यामध्ये लोक काँग्रेसला सोडतायत आणि उद्याच्या काळामध्ये मोठे पक्षप्रवेशाचे बॉम्ब ब्लास्ट सुद्धा या महाराष्ट्रात बघायला मिळतील। लोक येत आहेत त्याकरता आम्ही स्पष्ट सांगितलं आहे, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि त्या संकल्पाला साथ देण्याकरता जो भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर काम करण्याकरता, आमचे संस्कार, संस्कृती, विचारधारा या आधारित काम करण्याकरता, काल काय केलं मला माहिती नाही, पण पक्षात प्रवेश झाल्यावर मात्र आमची जे विचारधारा आहे त्या विचारधारेवर काम करण्याकरता जो कोणी येईल त्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे, आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत। आणि त्यामुळे कुणालाही जर वाटतं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताकरता भाजपाला साथ द्यायची आहे, त्या सर्वांना या पक्षामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तेवढा स्पेस आमच्याकडे आहे। कुणाही कार्यकर्त्यावर आमच्या अन्याय होणार नाही, आमच्याकडे भरपूर स्पेस आहे, भरपूर त्या ठिकाणी जागा आहेत ज्यामध्ये आम्ही नवीन लोकांनाही सामावून घेऊ शकतो, जुन्यांचाही सन्मान करू शकतो, नवीन लोकांना प्रोत्साहन देऊ शकतो, याकरता काही त्या ठिकाणी कुठेही शंका नाही आहे।